जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जलजीवन मिशनच्या प्रश्नासमवेत जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, महिला बाल कल्याण विभाग यांच्यासह विविध विषयांवर स्थायी समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष यांना धारेवर धरले होते। एकंदरीतच आज झालेली स्थायी समितीची सभा दुपारी 2 वाजता सुरू होणार होती, परंतु अध्यक्षांना येण्यास उशीर झाल्याकारणाने ती तब्बल 1 ते 1.5 तासांनी उशिराने सुरू झाली। दुपारी 2 वाजेची सभा ही अध्यक्षांच्या वाट पाहण्यात जवळपास 2:15 वाजेच्या सुमारास सुरू करण्यात आली। आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, कृषी सभापती हेमलता शितोळे, शिक्षण सभापती गणेश पराडके, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रेस कोले, जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे सदस्य विरोधी पक्षनेते राया मावची, समिती सदस्य रतन पाडवी, विजय पराडके, मोहन शेवाळे, गटनेते सखे पाडवी, ऐश्वर्य रावल यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे खाते प्रमुख सभेस उपस्थित होते। आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत समितीची सभा सुरू होण्याच्या पहिले तब्बल 1.25 ते 1.5 तास उशिराने सुरू झालेल्या सभेबद्दल समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व सभेच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील 138 अंगणवाडींचे बांधकाम बाबत सदस्यांनी तक्रारीचा पाढा वाचला। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील मुंदलवड येथील अंगणवाडी ही 35 वर्षे होऊनही अजूनपर्यंत झाली नाही, तर तेथील भलके ही अंगणवाडी इमारतीविना घराच्या अंगणात बसत असल्याची गंभीर तक्रार सदस्य विजय पराडके यांनी केली। तर नवापूर तालुक्यातील फुवा येथील अंगणवाडी घराच्या ओट्यावर भरते, तेथे इमारतीची मागणी करण्यात आली। धडगाव जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दुरावस्था झाली असून 10 वर्गखोल्यांची देखील दुरुस्ती करणे आवश्यक आहे। त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत व कधीही पडझड होऊ शकते व त्या ठिकाणी शिक्षकांची भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। तर शहादा तालुक्यातील तराडी जिल्हा परिषद शाळेला पुरेसे शिक्षक नसल्याची तक्रार करण्यात आली। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात तातडीने शिक्षकांची भरती करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील 3054च्या कामांचा अद्याप न्यायालयाकडून निर्णय आल्याने त्यावर कोणताच निधी नाही असे सदस्यांनी सांगितले, त्यामुळे तो निधी तात्काळ वितरित करण्यात यावा। नंदुरबार जिल्ह्यात शिक्षकांची बदली होऊन जाते, परंतु ज्या प्रमाणात बदली होऊन जातात त्या प्रमाणात येणाऱ्यांची संख्या मात्र कमी असते। त्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा या मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याची खंत यावेळी सदस्यांनी केली। तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य विभागातून 2 तरंगते दवाखाने नर्मदा काठावर देण्यात आले असून ते दोघेही दवाखाने बंद आहे। तरंगता दवाखाना व जांगठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी काम करीत असल्याची तक्रार करण्यात आली, तर या केंद्रात खाजगी ठिकाणाहून औषधे खरेदी करण्यात आली असल्याची तक्रार करण्यात आली। 11,600 बॉटल आल्या होत्या, त्यापैकी 8,000 बॉटल वाटप करण्यात आलेत, त्यासाठी जिल्हा नियोजनाचा निधी वापरण्यात आला। उपकेंद्रात एकही अधिकारी व कर्मचारी राहत नसल्याची तक्रार करण्यात आली, तर मांडवी येथील नवीन इमारतीत एकही अधिकारी कर्मचारी राहत नसल्याची तक्रार करण्यात आली। त्या इमारतीला काटे लावून ठेवल्याची तक्रार करण्यात आली। त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात ॲम्ब्युलन्सद्वारे झोळीतून रुग्ण आणणाऱ्यांसाठी मानधन देण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केली होती। या संदर्भात सदस्यांनी आक्षेप घेत जिल्ह्यात आतापर्यंत किती ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्ण वाहून आणणाऱ्यांना मानधन दिले यावर प्रश्न विचारला असता जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपण विचाराधीन असल्याचे यावेळी स्पष्टीकरण केले। तर भविष्यात अशा प्रकारे रुग्ण वाहून आणणाऱ्यांना मानधन देण्याचे प्रयोजन असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्ह्यातील 534 पैकी 302 ANMच्या जागा रिक्त असल्याचे यावेळी सांगितले। जलजीवन मिशनमध्ये धडगाव तालुक्यातील पालखा येथे पाण्याची टाकी बांधणाऱ्या ठेकेदाराच्या बिलावर आक्षेप घेण्यात आला। इंजिनियर पैसे घेऊन सह्या करत असल्याची तक्रार जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी केली। संबंधित ठेकेदारीची कुवत नसताना त्याला कामे देण्यात आले आहेत। एका ठेकेदाराकडे 10 ते 12 कामे देण्यात आले आहेत, त्याच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली।
जलजीवन मिशनमध्ये खोदलेल्या रस्त्यांची चौकशी अद्यापपर्यंत पूर्ण का केली नाही? फक्त पाईपलाईन टाकण्यात आली तर त्यास नळ का लावण्यात आले नाही, असा घणाघात आरोप यावेळी सदस्यांनी केला. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील जामळनजर व खंडबारा येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक येत नसल्याची गंभीर तक्रार करण्यात आली. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेचे मस्त हे भरले जात नाही, तर रोजगार सेवकही या ठिकाणी उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांचे हप्ते वेळेवर मिळत नाही, अशी गंभीर तक्रार यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे जामळनजर व खंडबारा येथील ग्रामसेवकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी समिती, पशुसंवर्धन समिती, समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती, अर्थ समिती, बांधकाम समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती, ग्रामीण पाणीपुरवठा, लघुसिंचन विभाग, ग्रामपंचायत विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. जिल्हा परिषद वर्ग शाळेची खुली मागणी हे दिले. दादा, तुम्हाला आता दादाने सांगितलं तसं पहिली गोष्ट निधी कमी आहे, त्याच्यामध्ये सगळं येतात. आता 24-25 चालू आहे, 24-25 चं जे नवीन योजना आहे त्या योजनांमध्ये काय म्हणणार नाही की निधी एवढा झाला तेवढा झाला असं म्हणत, पण ते गरजेचं आहे. पण आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला मागे पण बोलली होती की इथे ट्रॅफिकचं तुम्हाला माहिती आहे, तिथं तुम्ही मार्केट करून द्या, आम्ही तिथे जायला तयार आहे. पण जर तुमच्या इथून जर मागणी नाही तर ना तुम्ही फक्त दाखवण्यासाठी जर सांगत नाही एक काय मागणी आहे ती मागणी तुम्ही आहे जेवढं त्याच्यामध्ये तुम्ही टोटल करणार तेवढं निधी सुद्धा आहे. त्याच्यामध्ये प्रायोरिटी आहे, ती प्रायोरिटी जे यादी घ्या आणि बाकीच्या सदस्यांनी पण मागण्या केली, तुम्ही पण मागणी करू शकता. पण तुमच्या इथून तुम्ही मागणी करा, तुमची मागणी आल्यावरती आपण ते करू. मागणी केली ना तर तुम्ही याला आपण मागणी केली पाहिजे. आपण मागणी आपण केली पाहिजे काय त्यांच्या इथून हे बघा, त्यांच्या इथून ज्या मागण्या आलेल्या आहे त्यांच्या इथून दादाने आताच तुम्हाला सांगितलं की निधी कमी आहे, त्याच्यामध्ये एकच हेड आहे, 2 हेड नाही आहे, 2 हेडसाठी पण मागणी आम्ही केलेली. आणि हे आम्ही फायनान्स म्हणजे वित्त विभागाचे CCF साहेब त्याच्यामध्ये मागणी केलेली. तर त्याचं अधिकारी तर त्याच्या इथे हेड आम्हाला ओपन करून पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये मागणी केलेली. आमचं म्हणणं सध्या देऊ टाका असं आम्ही म्हणत नाही, पण तिथे होतं भरलेच नाही. इमारत विहिरीची शाळा आहे त्याच्यामध्ये तुम्ही यादी नाव घ्यायला तयार आहे ना. इमारत विहिरी शाळेमध्ये तुम्ही मागणी करा, आम्ही द्यायला तयार. आता तुमचे गटमित्रांनी पण यादी दिली, आमची पण यादी समाविष्ट केली, तुमची पण केली.
तुम्हाला इमारत हवी काही नाही सगळं सीडीपीओ कडूनच घेतो आपण सीडीपीओ काय इथे पाहिजे ते पाहिजे नाही पण या वर्षी जिथे आवश्यक आहे ती आजपासून आम्ही केलेलं आहे आता तुम्ही माझी मंजूरी दिली त्याच गावाला आम्ही केलेलं त्यांना आवश्यकता नव्हती नाही या वर्षी दादा सगळ्या अंगणवाड्या या वर्षीचा विषय नाही का नाही माझ्या मतदारसंघात तिथे आज इमारत झालेली नाही ती यादी वेगळी बनवा आणि आता पावसाळ्यामध्ये ज्या अंगणवाडीचं नुकसान झाले तर त्याची पण वेगळी यादी बनवा म्हणजे असं नाही की पत्रे उडून गेले आणि नवीन पत्रे बसवायचे किंवा दुरुस्त करायचे हा विषय होऊ ना जर कंडिशन चांगली नसेल तर पूर्ण ती नवीन करायच्या म्हणजे जास्त दिवस तरी ठीक आहे ते सर्व समाविष्ट करा आणि त्याच्यानंतर अजून किती लागत असणार तर मग अर्थसंकल्पाकडे हो ना ते वेगवेगळं करणार ना दादा पण त्याच्यामध्ये लक्ष इमारत नाही आणि कुठे इमारत नाही तर तुमचं क्षेत्रामध्ये असताना तुम्ही कसं प्रायोरिटी द्या म्हणजे आमचं लक्षात येईल की ते प्रायोरिटी घेता येईल बातमी होती भांडबारा इथे 85 वर्ष झाली शाळेला पडीक झालेली आहे भांडबारा तिथे पण घ्या आणि हे शाळेच्या इमारत नाही आहे बातमी टीव्हीला बातमी होती कालची बातमी होती टीव्हीला आमचं यांना दिलं तिथे आमचं काही विरोध नाही पण जिथे आवश्यकता आहे त्याला आधी प्राधान्य द्या आणि तिथे द्या आणि अंगणवाडी 16 ग्रामपंचायत होईल मी 2-3 वेळा हे सांगितलं ह्यात आपल्याला सांगितलं तिथे आवश्यकता आहे घराच्या वट्यावर अंगणवाडी इमारत भरत आहे अंगणवाडी आपल्या मागे रस्ता आम्ही बघू अगोदर 250 काहीतरी माझ्याकडे आल्या होत्या त्याच्यातून मला वाटतं 240 अंगणवाडीचं इथून पाठवलं होतं मॅडम आपण सांगितलं होतं आम्ही देतो आश्वासन दिलं होतं आपल्याला जे मागणी करायची होती जेवढं मध्ये होतं ते 240 आता जेवढे पण अंगणवाडी तुमच्या समोर त्यांना सांगितलंय की साहेब पण तयार आहे निधी द्यायला त्याच्याकडे निधी आहे तर आपल्या जेवढी मागणी आहे सगळीच आपण सगळीच टाकून तर पैसे दिले ना महिन्यामध्ये आता 1 कोटी रुपये दिले धडगाव शाळेला 10 वर्षापर्यंत हो गणित आता दिला आता 5 मध्ये प्रायोरिटी यही था कि जहाँ पे बिल्कुल भी यही नहीं देते कि तुझे उसको हम लोग प्रायोरिटी पे सारे जी शाळा ना या आत्मी बोलला तिथे आपल्याला इमारतीच्या आवश्यकता आपल्या 28 शाळा काय बोल्या निर्मिती झालेले आहे ठीक है ना अपन प्रायोरिटी आता तुम्ही आले तर त्यावेळेला किती खुद विजिट की जो भर्ती होती है उसकी वजह से बहुत सारे जगह पे बट हम लोग अभी जहाँ पे हम लोगों ने अभी ऐसा किया कि जितने भी स्कूल में जहाँ पे ज़्यादा टीचर है उसको थोड़ा डेपुटेशन करके बैलेंस करने की कोशिश कर रहे हैं
केंद्र जे झाले नाही ते मोठे काम आहे ना त्यांना काय अडचण नाही ते काम प्रगती घेतात दुसऱ्या टप्प्यातला निधी आलेला आहे हा उर्वरित निधी जो आहे पहिल्या टप्प्याचं तेच होतंय, पहिल्या टप्प्याचं दिलं, पण त्याच्यावरती किती नाही आले, नाही येते, एडिशनल त्याच्यानं पण मोठी काम नाही केली आलं. तर मागच्या 24 तारखेला मागणी केली आपण मंत्रालयात लक्ष अधिकाऱ्यांकडे. आणि भरती तुम्ही म्हणत होते म्हणजे हे 6 महिन्यापासून म्हणताय की भरती होणार आहे, पण अजून त्याचा काही रिझल्ट नाही. आणि मला वाटतं नंदुरबारमध्ये कोणी यायला तयार नाहीये शिक्षक म्हणून. तुमच्या ट्रायल वगैरे आहे तो म्हणून. नाही, तसं काही नाही. त्याचं उत्तर काय? तुम्ही पुढची किती कशी करणार? पहिला विषय तर की आरोग्य आणि हे शिक्षण दोघांमध्ये तुमचे प्रॉब्लेम तयार होतात. मॅडम आता ते सामग्री दिली आहे बघा की आपण काय प्रकारचे आपण काय आज करते त्या महिन्यात काय दोन वर्षी तुमचे 2 पाय आहेत, त्याच्यातले दोन्ही पाय तुमचे इथे मजबूत होत आहे. आपल्याकडे तिन्ही पोटामध्ये 2 डॉक्टर आहेत काम करतात. जांभीला म्हणजे तोपर्यंत दवाखाना बंद होता तिथले डॉक्टर आपण अनिल पाटील मोठ्यांना त्याच्यामध्ये जो तिथं सेक्रेटरी आहे ज्युनियर पोरगा आहे आताच आलेला आहे तर 4 आपण त्यांना दिलेले आहेत पाटील यांना कारण तसं आपल्याला अडचण येत होतं 4 देण्यामध्ये काम तर जांभीला बघतोय आणि दोन्ही ठिकाणी ते आपल्याकडनं आदेश घेतात आणि ते इकडे कुठेतरी प्रायव्हेट ठेवतात तुम्ही आम्हाला यादी द्या आम्ही आणि कार्यकर्त्यांना सांगतो तुमच्या गावात हो आता ईमेल खाली का मानवी आणि दुसरी गोष्ट एक विधान परिषद मध्ये नेहमी प्रश्न का त्याबद्दल की खापर दवाखान्यामध्ये कोणतं औषध कोण खरेदी करतो ते डॉक्टर खरेदी करतात कोण खरेदी करतो नाही आपल्या जबाबदार कोण आहे डॉक्टर आहे का कुठून आहे आपण एक तर चेक करून घ्या सांगता येते आमच्या दादाने 2दा प्रश्न विचारला एकदा सुरुवातीला विचारला आता पण विचारला की बंद केला तरी तुम्ही वाचून राहिले माझा असा प्रश्न आहे की तो आपण कोणावर कारवाई करतो डॉक्टर आणि एक नंबर दवाखाना चांगली कामं करणाऱ्या माणसाला जर आपण या पद्धतीनं जर ज्या औषधाच्या बाबतीमध्ये कंप्लेंट होती ते तुम्ही चेकिंगला औषधाच्या बाबतीत सॅम्पल पुढे आपण पाठवलं असेल रिपोर्ट पण आला सांगितली आल्याबद्दल त्याचं सांगितलं नाही पण हा जो प्रकार झाला होता थोडासा आपण परत एकदा चौकशी केली त्याच्यामध्ये एक गोष्ट निदर्शनास आली की त्या ठिकाणी जी घटना घडली तेव्हा प्रॉपर त्या संबंधित जो काही रुग्ण होता किंवा जे नाते होते त्याचं प्रॉपर व्यवस्थित सांगितलं असतं तर कदाचित हे प्रॉब्लेम झाले नसते त्यांनी उडवण्याची उत्तर दिले ट्रीटमेंट त्यांना बरोबर दिली नाही वस्तुस्थितीमुळे थोडंसं मग ह्या सगळ्या विषय झाला आणि आमदार महोदयांचे जे काही हे होतं त्याच्यात किंवा जी काही सत्य घटना आहे ती सांगायला पाहिजे होती आणि तिथले जे फार्मसी ऑफिसर आहेत ती आणि मेडिकल ऑफिसर तर या दोघांनी त्या पेशंटला प्रॉपर काउन्सिलिंग केलं नाही आणि हे नक्की कॉम्प्लिकेशन झालं औषधाच्या बाबतीत आपण सर्व सॉफ्टवेअर लावलं आजपर्यंत आपण कोणतंच वाटप केलं नाही आणि ते 11
1600 भरपूर वाटप केलेलं आलेल्या वाटप केलेलं आपण काहीतरी 8,300 काहीतरी बॉटल वाटप केलेल्या आणि ती घटना खरं तर आपल्या दिवशी वाटप झालेली 21 कोल्हापूरची एजन्सी मला त्याच्यामध्ये खरेदी झाली म्हणताय तर कदाचित धोके पण असू शकतात म्हणजे पैसे पण चेंज झाली असावी त्याच्यामध्ये तर व्यवस्थित ते बघून घ्या. दादा आपण एक एजन्सीला नोटीस दिली आहे आणि त्याची बॉटल्स आहेत आणि दादा ते 2-3 वर्ष जुनं खरेदीचं आहे का असं पण असू शकतं तर त्याची एक्सायटी केली असेल तर त्याच्यासाठी तुम्ही जे काही जिथे प्रॉब्लेम आहे जे काही कंप्लेंट आहे ते तुम्ही दत्तक करून घ्या कुठेही जाता कामा नये तेवढं एक बघा. लॅबला पाठवलं तर औषधाचे 72% एफिशियन्सी आली. आता त्यांचं जे आपण नोटीस दिलेली त्याच्यानुसार कंपनीने त्याच्यावर एक्सप्रेशन दिला आपल्याला त्याच्यामध्ये हे औषधामध्ये प्रॉब्लेम आहे का तुम्हाला वाटतं? इफिशियन्सीचं मॅडम त्यांनी एक्सप्रेशन असं दिलं की ते जर जास्त दिवस ठेवलं याच्यामध्ये वेगळ्या पोझिशनला ठेवलं होतं पातळ भाग खाली घट्ट भाग वरती असं याच्यामध्ये कन्फ्युज झालं आणि त्याच पोझिशनला ठेवल्यामुळे त्याची काही त्याची म्हणजे कमी होऊ शकते त्यामध्ये बसून देण्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपण तेव्हा सर्व यंत्रणा सूचना केलं होतं बंद करण्याबद्दल आणि कोणाला काही रिॲक्शन झाली माहिती मागून कंप्लेंट आपल्याला जिल्हाभरामध्ये पुन्हा कधी प्रॉब्लेम असते म्हणजे सगळे सापडतात तुम्ही बोलतात त्या काही दुसरीकडे प्रॉब्लेम होते का नाही नव्हतं म्हणजे बघा आपण त्यांना काही 5 लाख अधिकार करणार जो कोणी असेल एजन्सी असेल त्याच्या कोणी असेल पार्टी असेल त्याच्यावरती शिक्षा व्हायला पाहिजे परंतु त्या 2 गोष्टी करतात इथे एक तर काय आहे ते जामला पाठवलं होतं आणि त्याचे जे रिपोर्ट आहे ते रिपोर्ट सांगता येते सेकंड त्यांनी जे उत्तर देताना एक बोललं की त्या ठिकाणी जो कोणी पेशंट आला होता पेशंटला ट्रीटमेंट चालली म्हणजे कोणती जी वागणूक असते वागणूक ते वागणुकीच्या अनुषंगाने त्याची तक्रार होती हा मुख्य विषय होता आणि तो रिपोर्ट आणि तो जो विषय आहे तो त्यात भाग जास्त झाला मला वाटतं की जर खरोखर त्याच्यामध्ये दोषी ग्रामपंचायत मेंबर कोणतरी होते ते त्यांना आता मेडिकल ऑफिसर असतील फार्मसिस्ट असतील त्यांच्याकडनं वेगळे अपेक्षा असतील की तुम्ही आम्हाला असं ट्रीटमेंट करावं मागायला पाहिजे तसं बोलत आता याच्यावरून त्यांच्या काहीतरी ते झालेलं होतं हा असं तिथे थोडंसं तो विषय मुक्त होता इंजिनियर तुम्ही सगळे थोडे मिळून तयार करतात आणि माझा काय मुद्दा आहे तुम्ही बक्षीस देणार का त्यांना बक्षीस द्यायचे त्यांना कारवाई का करत नाही
हे असं बरोबर नाही. हे तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही आता बोल नाही. कारवाई का केली नाही? कोणती कारवाई केली का? त्याचा आवाज कुठे गेला? दिल्लीवर गेला आहे. ऑन दी स्पॉट तसं केलं पाहिजे. काय चाललंय सगळं? बरोबर आहे. इथून बाहेर करून दिलं होतं सभागृहामध्ये. पुन्हा ती पाणी येऊ नये. थर्ड पार्टी इन्स्पेक्शन वाल्यांनी काय थर्ड पार्टी इन्स्पेक्शन वाल्यांचं जे काय झालेलं होतं आणि आपले जे टेस्ट केलं नाही, पण त्यांनी तयार नाही केलं. मग या इंजिनियरने काय सांगितलं नाही का? ठेकेदार सुद्धा एकेका कोण ठेकेदार होता माहिती आपल्याला? आपलं सॉरी मला तुम्हाला ते पण नाव माहिती तर का कोणतं हरिओम बाबा म्हणून आहे त्याचा काही कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्याकडे 10-12 आहे त्याची कॅपॅसिटी नाही त्याची तो तुम्हाला सांगतो तुम्ही एखादा पायलट जर त्याला बांधला त्याची कॅपॅसिटी नाही मारायची 10-12 कामं दिले आपण ते काय प्रकार काय चालू उसके जितने काम है आप चेक कीजिए और दुसऱ्या गोष्टी चुकीच्या जाईल हे कोणी तो काही विषय नाही आहे तो याने बघायला पाहिजे नाही तुम्हाला सांगतो गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर पुन्हा करतात नाही दादा हे यांचं जे सोलारचे आता दादा पण सांगताय सोलारवाले आहे तर सोलारवाल्यांची मीटिंग घेतली मी आणि शिवसेनांनी तर तिथे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं जे इस्टिमेट आहे ते इस्टिमेट कमी बनवलेलं आहे मग कमी बनवलेलं आहे त्यांनी केव्हा सांगायला पाहिजे होतं इस्टिमेट कमी बनवलेलं तुम्ही चांगले होते सांगायला पाहिजे होतं इस्टिमेट एवढं कमी बनवले असं आता इस्टिमेट कमी बनवले म्हणून त्यांच्या आपल्याकडे जबाबदारी येत नाही त्याला कोणी बघतो ऐकून घ्या ज्यांनी घेतलं ना ज्यांनी टेंडर भरला त्याला समजलं नाही का एस्टिमेट हम अभी मोर्चा लेके आने वाले जब तक हमको आंसर मिलेगा जब तक हम यहाँ से हटेंगे नहीं जल जीवन मिशन में बहुत बड़ा मसला है इसकी इंक्वायरी होनी चाहिए मेरे 3-4 गाँव में थोड़ा बिल नहीं दिया है कुछ भी हुआ नहीं इसके थ्रू कर सकते हैं कहीं पे अगर ज्यादा अमाउंट लगेगा तो हम लोग शासन को भेज ऑलरेडी हमने बताया हुआ है कि जो बड़े ग्राम पंचायत है जहाँ पे उत्पन्न कम है तो फिर हम लोग शासन से डिमांड किए हुए त्यामुळे प्रधानमंत्री
1 तास भरपूर लाभार्थ्यांनी घरे पूर्ण केलेले आहे, परंतु ग्रामसेवक हे ऑफिसरचा संतोष करत डिसेंबर जानेवारी पासून घरामध्ये पूर्ण आहे. ऑफिसरचा मस्टर भरत नाही, त्यामुळे घरे फायदा होत नाही आणि लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता मिळत नाही. याबद्दल गट विकास अधिकाऱ्याकडे तक्रार पण केलेली आहे. ग्रामसेवक ज्या मंदिराचा लाभार्थ्यांना उघड भाषा यासाठी ग्रामसेवक कारवाई केली पाहिजे, त्याला नोटीस घ्या. लाभार्थ्यांनी काम केलं, शेवटचा हप्ता मिळणार आहे का? ऑफिसरचा जोपर्यंत मस्टर भरत नाही, मस्टरच्या पैसे निघत नाही, तोपर्यंत शेवटचा हप्ता घराचा भेटत नाही. डेप्युटी सीओ झाले काय, पण ग्रामसेवक जे काम करत नाही त्याच्याबद्दल शोकच काढू शकतो. ठीक आहे, आज ये विषय लेके सभा में हुआ है, नोटिस एक यांचं आणि एक खानदाराचं ग्रामसेवक आहे, लाभार्थ्यांनी पूर्ण केलेलं आहे, पण ऑफिसरचा कंप्लेंट आली की तुम्ही काय करणार? लाभार्थी काय करणार? गरीब माणूस आणि एक ग्रामपंचायतला येत नाही, त्यामुळे लोकांना जन्म आणि मृत्यू नोंदवण्यासाठी अडचण येत आहे आणि दाखले काढण्यासाठी सगळे विषय टाकून आपण नोटीस देऊ त्यांना. त्यासाठी त्या ग्रामसेवकाला नोटीस द्या, त्याच्यावर कारवाई करा. नोटीस द्या त्यांना. आणि ग्रामपंचायत बिजली गणमध्ये 142 लाभार्थ्यांचं इलेक्ट्रिक शौचालय काम न करता ग्रामसेवक सरपंच आणि पैसे काढून तक्रार होती, त्याचे काय? डेप्युटी सीओ पाणी व स्वच्छता यांनी ती चौकशी केली आहे. समन्वय मागील आठवड्यात आपण त्याची चौकशी गेलो असता, त्याची चौकशी झालेली आहे. त्याचा सविस्तर अहवाल आणि सर्वांना या 8 दिवसामध्ये सादर केला नाही. आणि ते रिपोर्टच देत नाही, ते सांगतात ना मला अधिकार नाही. थर्ड पार्टीची त्यांना नेमलेला आहे, त्यांना अधिकार कसा नाही मिळालेला. तर ते कलेक्टर आणि पुणे जिल्ह्यामध्ये फक्त 2 लोक आहेत. 2 लोक जिल्ह्यामध्ये काय करतात आणि ते कोणाचे फोन पण घेत नाही आणि ते तज्ञ इंजिनियर पण नाहीये जे नेमलेले आहेत. मुंबईवरूनच त्यांनी सर्व चालतं. थर्ड पार्टी